तर मित्रांनो, क्रिस्पी वडापावचे ओनर आहेत, त्यांना आता आपण भेटणार आहे. तरुणच उद्योजक आहेत आणि कोल्हापूरमध्ये नवीन व्यवसाय चालू केलाय. तर यांना सगळ्यांना माझं मत आहे की तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. तर दादा, तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. माझं नाव वैभव खरात. आणि कधीपासून या व्यवसायामध्ये तुम्ही? आता 2 महिने झाले 2 महिने झाले नवीन चालू. नवीन चालू केलं. तर तुम्ही कुठं आधी वडापाव वगैरे शिकला होता, क्रिस्पी वडापाव? ते नाही, मी घरात ट्राय केलेले. मोठ्या घरात ट्राय केलं मी घरात try ट्राय केलं मोबाईलवर बघून. बरं. ते चांगलं वाटलं घराच्या स्टॉल टाक्यामध्ये. ते लोकांचा प्रतिसाद चांगला मिळाला, प्रतिसाद, त्यामुळे स्टॉल टाकला. म्हणजे कुठं तुम्ही युट्यूबवरती बघितलं की कसं काय? तर काय पण शिकायचं असेल तर मित्रांनो युट्यूबवरती यायला लागते बरं काय. तर दादाने युट्यूबवरनं एक छान असा एक क्रिस्पी वडापाव शिकले आहेत आणि आता इथं ट्राय करतात. कोण कोण काम करतात इथं आता? मी आणि माझी मम्मी असते. 2 जण असतात. आम्हाला जरा रेसिपी दाखवा तुमची. Let's go. समोर मित्रांनो आता क्रिस्पी वडापाव आता काकू करतायत. जरा आम्हाला सांगा रेसिपी कशी करताय तुम्ही? हा पाव कापून आम्ही बटाट्याची भाजी, मोगरेला चीज भरपूर घालून जरा दाखवा, भाजी दाखवा जरा ती. ओके, जरा उघडून दाखवा अजून. Wow. ओके, बटाट्याची भाजी आणि मोजरेला चीज घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर ना पिठात घेऊन हे डाळीचं पीठ आहे. डाळीच ओके, मग हे आणि ब्रेड क्रम मध्ये भिजवू. बरोबर. ब्रेड क्रम मध्ये भिजवायचं. हा. तिथनं पुढं मग तिथून तळून काढायचं. त्या प्लेट मध्ये काढायचं. हा. तुमच्या समोर बघू शकता आता हा एक क्रिस्पी वडा तयार झाला. हे ब्रेड क्रम मध्ये आता ह्याला भिजवलंय आणि बाजूला आता ठेवला जाईल. ओके, अजून एक. तर समोर बघता मित्रांनो, हे जे वडे हे जे पाव ठेवलेले हा. आहेत, हे पावभाजीचे पाव आहेत का? कसले पाव आहेत? नाही, द्यायला ओके. लागते. याची वेगळीच ऑर्डर द्यायला लागते. द्यायला ओके मित्रांनो, आता समोर बघू शकता अजून एक आता वडा केला जातोय आणि फ्राय साठी त्याची पूर्वतयारी जी आहे ती करून ठेवतात. काकू, टायमिंग कसं असते आपल्या स्टॉलचं? 5 ते 10. संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत 10 असते. ओके ओके, चालेल. तर समोर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आता हे वडे काढून ठेवले जातात आणि इथून पुढे ते या मोठ्या कढईमध्ये फ्राय केले जातात. तर मित्रांनो, सध्या ट्रेंडिंग असणारा विषय म्हणजे क्रिस्पी वडापावचा आपण बघतोय आणि इथं समोर बघू शकता हे आता स्टॉलवरती त्या ब्रेड क्रम मध्ये बुडवून आता हे क्रिस्पी वडे जे आहेत ते त्याची पूर्वतयारी केली जाते. त्या ब्रेड क्रम मुळेच मित्रांनो जो कुरकुरीतपणा येतो तो ह्या ब्रेड क्रम मुळेच येतो. हे क्रम्स वगैरे विकत आणता की घरी करताय? विकतच. ओके. रिस्पॉन्स कसा आहे काकू आता? स्टॉलला रिस्पॉन्स कसा येतोय? चांगला आहे. चांगला आहे. ओके. तर दादा, हे फ्राय व्हायला किती वेळ लागतो तरी? 5 मिनिटं लागतात साधारण. 5 मिनिटं. ओके. आपल्या चीज वड्याचा, क्रिस्पी चीज वड्याचा काय रेट आहे? 30 रुपये. 30 रुपये. त्यामुळे समोर बघू शकता आता हे वडे जे आहेत ते व्यवस्थित फ्राय होत आहेत. मित्रांनो, आपला समोर आता हा छानपैकी क्रिस्पी वडे जे आहेत ते आता तयार होत आहेत. क्रिस्पी वडा कसा केला होता तो बघतोय आता आपण. आणि ह्या वड्याला मित्रांनो आता काकूंनी पहिल्यांदा डाळीच्या पिठामध्ये थोडंसं भिजवलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बनपाव घेतलाय आणि त्यामध्ये बटाट्याची भाजी आणि थोडंसं चीज घातलेलं आहे आणि ते मिश्रण एका ह्याच्यामध्ये डाळीच्या पिठामध्ये पातळ केलेलं आहे, भिजवून ब्रेड क्रम्स त्याला लावलेत आणि आता फ्राय करायसाठी घेतलेत. 1-2 मिनिटांमध्ये वडे फ्राय होतील आणि आपण आता ते टेस्ट करून बघूयात. मित्रांनो, आपल्या समोर आता हा क्रिस्पी वडापाव आहे. तो क्रिस्पी वडापाव तयार आहे आणि एका वेगळ्या प्लेट मध्ये आता काढून घेतला जाईल. समोर तयार आहे. त्याची पुढची प्रोसेस बघूयात आपण. छानपैकी कट केलेला आहे वडा. पेरी पेरी मसाला थोडा जरा टोमॅटो. आता टोमॅटो सॉस आलाय. छानपैकी टोमॅटो सॉस, त्यानंतर मायोनीज आलेला आता. तर मित्रांनो, आपल्या समोर आता हा क्रिस्पी वडापाव तयार आहे. तर कोल्हापुरात मित्रांनो रेड्याच्या टक्करीपाशी आपण आलोय आणि रेड्याच्या टक्करीपाशी प्रतिभानगर अक्षरशः धुमाकूळ घातलेला हा क्रिस्पी वडापाव टेस्ट करायला आपण आलो होतो. आणि समोर बघू शकता गरमागरम क्रिस्पी वडापाव घेतलेला आहे
आणि त्यामध्ये पीस 4 करून इथं मध्ये चीज आहे, सॉस आहे आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी की वा आतमध्ये बटाट्याची भाजी देखील आहे. तर चीज छानपैकी मेल्ट झाले मित्रांनो. आणि आता आपण वडा टेस्ट करून बघूयात. जशी मग अशी मी म्हणालो होतो की हा क्रिस्पी वडापाव नावाप्रमाणे क्रिस्पी असणं अपेक्षित आहे. तर क्रिस्पी आहे. हातात घेतल्यानंतर ब्रेड क्रम्स जे आहेत ते खूपच कुरकुरीत झालेले आहेत. तसंच मित्रांनो बटाट्याची भाजी देखील येत आहे. तर ह्या सगळ्यांची चव काय लागते, या सगळ्यांची चव कशी लागते आता आपण टेस्ट करून बघूयात. अतिशय गरम आहे मित्रांनो आणि क्लोजअप तुम्हाला दाखवतो. इथे कुठेही तुम्हाला वरती तेलाचं आवरण दिसणार नाही. मला तीच भीती होती की ब्रेड क्रम्स वापरल्यानंतर तेल ओढण्याची शक्यता जास्त असते. तर इथं कुठेही तुम्हाला तर तेल दिसत नाहीये आणि त्याच्यावरती पेरी पेरी मसाला देखील टाकलेला आहे. कुठेही तुम्हाला तेल दिसत नाहीये. तर ही आता तेल अगदीच कमी आहे आणि आता आपण टेस्ट करून बघूयात. वा अतिशय जबरदस्त मित्रांनो. पेरी पेरी मसाला आणि मिओनिज तसंच सॉसमुळं त्याची चव वाढलेलीच आहे. संध्याकाळी वडापाव खाल्ल्याची तलब देखील त्यामधून भागते. तर असं म्हणून मित्रांनो कोल्हापूरच्या लोकांना पाव वडा आणि वडापावच्या टेस्टीचं एक कॉम्बिनेशन यामध्ये खायला मिळेल. पाव वड्याची चव आहे, त्यात बटाटा वडा देखील आहे, त्यामुळे एक युनिक चव तुम्हाला मिळणार आहे. तसंच तरुणीला आवडणारं चीज, पेरी पेरी मसाला त्या सगळ्यामुळं एक टेस्ट खूप छान ब्लेंड झाली आहे आणि त्यामुळेच इथं कोल्हापुरातले तरुण मुलं खूप गर्दी करतात. अजून एक बाईट घेऊन बघूयात आपण. वा जसं मगाशी मी म्हणालो क्रिस्पी तर आहेच, बटाट्याच्या वड्याची जी चव आहे ती देखील यात म्हणते नाही आणि पेरी पेरी मसाले आणि इतर सगळे मसाले असल्यामुळं एक खुमासदार चव आपल्याला मिळून जाते. कुरकुरीत आहे का त्याची सगळी पोरं अंगावर माईक वरती तुम्हाला मी थोडासा आवाज दाखवतो. कदाचित आवाज तुम्हाला रेकॉर्ड झाला असेल. तर अतिशय क्रंची नावाप्रमाणे क्रिस्पी असा हा वडापाव आहे. तर टेस्ट करायसाठी आपण कोल्हापूरचा सुद्धा माणूस बोलवला आहे. सोन्या मागच्या व्हिडिओ मध्ये होता. सोन्या टेस्ट करून बघ. हा कसा वाटतोय क्रिस्पी वडापाव? चांगला आहे. कुठल्या चवीची आठवण येते? मला तर खाल्ल्यानंतर पहिल्यांदा पाव वडा आणि वडापाव याचं एक कॉम्बिनेशन छान असं वाटतं याला. आणि पाव वडा खाल्ल्यानंतर जे एक शेवटी खाल्ल्यानंतर एक पावाचा गोडवा जो असतो तो यामध्ये येतोय. वा तर आपण मित्रांनो चेक केलं की यामध्ये तेल कमी आहे. मला जी भीती वाटत होती की तेल जास्त असेल, तर तेल कमी आहे. चांगल्या पद्धतीचं मेयोनीज वापरलेलं आहे, सॉस वापरलेले आहेत आणि रेट आहे 30 रुपये. तर मित्रांनो इथं तुम्ही जेव्हा याल तेव्हा हे क्रिस्पी वडापाव टेस्ट करा आणि दादाला सपोर्ट करा. मराठी लोकांनी व्यवसाय करावा असं नेहमी आपण म्हणतो, पण आपणच मराठी माणसांना सपोर्ट करायचं विसरतो. तर दादानं महिना झाला आता व्यवसाय सुरू केलाय. तर इथं या आणि त्याला सपोर्ट करा आणि इथले त्याचे सगळे पदार्थ तुम्ही टेस्ट करा. आता ह्या क्रिस्पी वडापाव मध्ये देखील तो काही फ्लेवर ऍड करणार आहे. तर ते देखील तुम्हाला इथं आल्यानंतर खायला मिळतील. आणि गरमागरम क्रिस्पी वडापाव संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. चॅनल शेअर करायला विसरू नका. तसंच टाईप देखील करा. भेटूयात अशा एका सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत राम राम. भावा कसा वाटला क्रिस्पी वडापाव? विषय हार्ड आहे, विषय हार्ड आहे जबरदस्त आहे. आणि वडापाव कसा हार्ड आहे का कसा आहे? क्रिस्पी आहे, चांगला आहे ना? तुझं नाव सांगा ना, राहतोस कुठे सांग. मी राहायला बिंदू चौकात आहे. बर आणि कधीपासून येतोस इथे? एक 2 दिवस झाले. बर वैशिष्ट्य काय सांगतील क्रिस्पी वडापावचं? वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्थित स्टफिंग तेन आहे हा आणि चवीला पण चांगला आहे. चवीला चांगला आहे. ओके. कोल्हापूरकरांना काय सांगतील, मित्रांना काय सांगणार? काय नाही, एकदा येऊन विजिट करा. ओके. बेस्ट आहे वडा. आता ट्रेंडिंग विषय ना सध्या. ठीक आहे.
क्वालिटी वडा इथं कधीपासून येतात तुम्ही आता हे काय काय घेता सांगा जरा काय क्रिस्पी वडा बहुत चांगला आहे त्याचा क्वालिटी आहे बर. असं काय अडचण नाही चांगला वडा आणि कुठे कुठे तुम्ही टेस्ट केला आपल्या इकडे ते सिटा पार्क चौकात बर. तिथे पण चांगला क्वालिटी आहे इथवर क्वालिटी आणि इथं आता महिना चालू झाला पण तुम्हाला क्वालिटी कशी वाटते क्वालिटी एक नंबर आहे काय अडचण कारण आपण क्वालिटी चेक करायला झालोय होय क्वालिटी चांगली आहे बरोबर तुम्ही राहायला कुठले कोको शिरगाव गोकुल शिरगाव होय. म्हणजे कोल्हापूरचेच आहे कोल्हापूर. बर तू दाद्या तुझं नाव काय सुनील सुनील हा. तुला कसं वाटलं एक नंबर यायला लागते बर आणि तुला रे क्वालिटी आहे याला क्वालिटी आहे ना आपल्याला प्रेक्षकांनी डायरेक्ट इथे यावं यासाठी व्यवस्थित पत्ता आणि फोन नंबर सांगा आपलं रेडेकर प्रतिभा नगर येथे यायचे बर. फोन नंबर माझा 80 108 88 249. ओके या नंबरवरती आल्यानंतर तुम्ही भेटाल टायमिंग कसं आहे आपलं संध्याकाळी 5 ते 9:30 10 पर्यंत 5 ते 9 पर्यंत संपू सगळं त्याने खाऊन देत की खाल्लंय तो ती यायच्या आधी झालं आमचं